सध्या सगळीकडे जत्रेचा माहोल सुरू आहे. पण तुम्ही ज्या जत्रेची कल्पना करताय आणि आम्ही जी जत्रा तुम्हाला दाखवणार आहोत ती पूर्णपणे वेगळी आहे. पुणेकर ज्या जत्रेची वर्षभर वाट पाहत असतात आणि ती जत्रा तब्बल 17 वर्षांपासून पुणेकरांच्या भेटीला येत आहे, अशी भीमथडी जत्रा. या जत्रेमध्ये विविध प्रकारच्या लोककला, खाद्य संस्कृती या संपूर्ण मेजवानीचा आढावा न्यूज अनकटने जाणून घेतलाय. पाहुयात न्यूज अनकट विशेष भीमथडी जत्रा 2023. जत्रा ह्या आपल्या वेगवेगळ्या कारकिर्दीमुळे फेमस आहेत. आता आपण आलो पुण्यामध्ये. पुण्यामध्ये बघू शकता की पुणेकर ज्या जत्रेची पूर्णपणे संपूर्ण वर्षभर वाट पाहत असतात अशी भीमथडीची जत्रा यंदा आपण पुण्यामध्ये आयोजित केली आहे. तुम्ही बघू शकता की आपल्या पाठीमागे कशा प्रकारे पुणेकरांचा माहोल आहे. या जत्रेमध्ये कशा प्रकारे वातावरण असणार आहेत, कुठल्या प्रकारचे स्टॉल असणार आहेत हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पण तुम्ही बघू शकता की हा जो येणारा जो परिवार आहे, भीमथडीचा परिवार लोक इथले म्हणतात, इथला जो प्रेक्षक वर्ग आहे तो कशा प्रकारे येतो आणि कशा प्रकारे आनंद लुटतो. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे फोटो सेक्शन चालू आहे. बाजूला एकीकडे सगळीकडे आय लव्ह भीमथडी असे बॅनर लागले, त्याच्या त्या टॅगलाईन खाली फोटो सेक्शन चालू आहे. एकीकडे नंदी, एक जत्रा म्हटलं की गावाकडचं रूप देण्याचा प्रकार इकडे बघतो की नंदीला इथं सांगता घालतं की नंदी कशा प्रकारे बाबा पाऊस पडेल ह्या गोष्टी आपण ऐकल्यात. अशा प्रकारे नंदीची सांगताना इकडे घालताना दिसते. छोटे छोटे जे लहान लहान मुलं आहेत हा आपण पूर्णपणे अनुभव घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जत्रा म्हटली गावची आठवण म्हणून एक छोटीशी तुळस ठेवली नाही. पुणेकरांना एक वेगळा गावचा फील ही जत्रा देताना पाहत. आणि या जत्रेमध्ये अजून आतमध्ये कशा प्रकारे जत्रेचं स्वरूप असणार आहे, अजून आतमध्ये कशा प्रकारे आपल्याला स्टॉल पाहायला भेटणार आहे, जत्रेमध्ये अजून प्रकारे अजून काय काय विविधरित्या आपल्याला गोष्टी बघायला भेटणार आहेत, हे आम्ही न्यूज अनकट तुमच्या प्रेक्षकांसाठी एक स्पेशल एपिसोड घेऊन येत आहोत. भीमथडीची जत्रा. एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आपली संपूर्ण टीम आणि स्वतः आयोजक मेहनत घेत असतात. 300पेक्षा अधिक मुलांना रोजगार मिळावा, तसेच या जत्रेमध्ये महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून पुढे येऊन एक उद्योजकता कौशल्याचे प्रदर्शन दाखवण्यासाठी त्यांना मंच उपलब्ध करून दिला जातो. त्याचप्रमाणे अनेक राज्यांमधून आलेले स्टॉलधारक तसेच अनेक पारंपरिक खेळांची रेलचेल प्रामुख्याने भीमथडी जत्रेमध्ये आपल्या श्रीमंत वारशांचे प्रतिबिंब पाहायला मिळते. अशा अनोख्या संकल्पनेने आयोजक पुन्हा एकदा पुणेकरांसाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळालं. नमस्कार. आज भीमथडी जत्रेचा 3रा दिवस आहे आणि नेहमीप्रमाणे पुणेकरांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. खूप छान पद्धतीने लोक येतात आहे आणि खरेदी करतात आहे. आणि यावेळेला जवळपास 350 ते 310 स्टॉल आहेत मला वाटतं, स्पॉन्सरचे सोडून. आणि शेतकरी, ग्रामीण भागातल्या महिला, तुम्ही जर मागे गेला असाल फूड फेस्टिवलकडे तर एकही आमच्या शहरातला स्टॉल नाही आहे. सगळ्या वाडीवस्तीवरच्या महिलांनी सगळा फूड फेस्टिवल सांभाळलेला आहे आणि सगळे पारंपरिक पदार्थ व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये घेऊन ते आलेले आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल आहे, फळं आहेत, रेसिड्यू फ्री काही डाळी आहेत, ऑर्गॅनिकमध्ये काम करणारा शेतकऱ्यांचा शेतमाल आहे. आणि यावेळेला मला नवल या महिलांचं असं वाटतं की खूप इनोव्हेटिव्ह गोष्टी घेऊन महिला यावेळेला आलेल्या आहेत. आणि काही आर्ट याच्यामध्ये पण काही महिलांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. फक्त एक असतं की जे स्पॉन्सर असतात भीमथडीचे, त्यांच्या स्टॉलवर आमचं नियंत्रण नसतं. म्हणजे त्यांनी काय ठेवायचं काही नाही, एवढं एक गोष्ट असते की ते स्वातंत्र्य त्यांचं आहे सगळ्यांचं. पण भीमथडी जत्रा हे एक टीमवर्क आहे. नुसती सुनंदा पवार आणि भीमथडी असं समीकरण नाही आहे. कारण याच्यामध्ये माझे स्पॉन्सरर आहेत ज्यांनी मला आर्थिक सपोर्ट केलेला आहे. याच्यामध्ये माझी सर्व टीम आहे, जे 300 लोक इथं राबतात आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे माझ्या 21 जिल्ह्यातून आलेल्या महिला आणि 11 राज्यातून आलेल्या महिला आणि काही NGO, हे सगळे या टीमचे एक भाग आहेत. आणि त्यांचं सगळ्यांचे कष्ट, मेहनत, प्रामाणिकपणा, त्याच्यामुळे हे सगळं यश आज मला 17व्या वर्षामध्ये मला घेऊन आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की पुणेकर खूप चोखंदळ आहेत आणि खूप चांगल्या गोष्टीला चांगला प्रतिसाद देतात आणि टीकाही करतात. त्यामुळे त्यांचे फीडबॅक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. जे फीडबॅक दिलेले असतात ते सगळे आम्ही गेल्यानंतर वाचतो ते संस्थेमध्ये. आणि जे दुरुस्त होण्यासारखं आहे, जे माझ्याकडनं चुकतं आहे, आमच्या टीमकडनं चुकतं आहे, ते लगेच आम्ही पुढच्या ह्याला त्याच्या चुकून म्हणजे दुरुस्त्या करतो.
कारण आम्हाला चूकच नाही कळली तर आम्ही दुरुस्त कसे होणार. त्यामुळे फीडबॅक फॉर्म आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि हा जो सेक्शन आहे जिथं मी आता उभी आहे, हे जवळपास 10-11 राज्यातनं आलेले NGO आहेत आणि हे ओरिजिनल गोष्टीवर काम करतात. ते जो नैसर्गिक हे आहे त्याचा बाज ते ठेवला आहे, त्यांनी ते जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे इथं आहे ते प्युअर आहे, ज्याला आपण सोनं म्हणूया. त्यामुळे ते थोडं महाग पण आहे, पण ज्याला समजतंय, ज्याला हवं आहे, ज्याला हे करते आणि इनोव्हेटिव्ह गोष्टी घेऊन ही लोकं इथं आलेत बाहेरच्या राज्यातून. खूप विश्वासानं आलेली आहे आणि समाधानी आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने करतात आहे. यावेळच्या भीमथडीचं तिचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही भीमथडीचं गाणं लॉन्च केलं ह्याच्यामध्ये. आणि एक गोष्ट केली ती म्हणजे बाटलीमुक्त भीमथडी, म्हणजे पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटलमुक्त भीमथडी. हा कन्सेप्ट खूप धाडसाने आम्ही यावर्षी राबवलेला आहे. जे पाणी आम्ही देतो तो 100% चांगलं आहे आणि ते पाण्याचे ग्लास आम्ही वेगळे कलेक्ट करतो आहे आणि ते रिसायकल करतो. त्यामुळं यावर्षी जो बाटलीचा कचरा ग्राउंडवर पडायचा तो मात्र यावेळेला आपण नाही दिसणार आहे. कुणीतरी हे पाऊल उचलणं गरजेचं होतं, म्हणून आपण हा एक चांगला कन्सेप्ट, नाविन्यपूर्ण कन्सेप्ट आपण बाटलीमुक्त भीमथडी जत्रा प्लास्टिकच्या याच्यावर आहे. दरवर्षीप्रमाणे ग्राहकांना विनंती करतो, त्यामुळे ग्राहक कापडी पिशव्या घेऊन येतो आहे. प्लास्टिकच्या पिशव्याचा आग्रह धरत नाही आहे. महिला कुठेही प्लास्टिकच्या प्लेट यूज करत नाही आहेत. प्लास्टिकचे ग्लास आम्ही अलाउड करत नाही आहे. त्यामुळं मी म्हणत नाही 100% प्लास्टिकमुक्त भीमथडी. जिथं गरज आहे रिसायकलची तिथं तो यूज म्हणजे होतोच आहे. पण खूप छान प्रतिसाद आणि उत्साहाच्या ह्याच्यामध्ये सर्व माझे लोककलाकार आहेत महाराष्ट्रातले, त्या सगळ्या ओरिजिनल कलाकारांना घेऊन भीमथडी गेले 17 वर्ष झालं आम्ही करतो आहे. या कलाकारांना एक नवीन व्यासपीठ मिळतं आहे, त्यांना काम मिळतं आहे, कारण पुढच्या पिढीला ही लोकं दिसणार नाही आहे. त्यामुळे हा सगळा सांस्कृतिक ठेवा पण आदिवासी लोक आलेली आहेत आणि छान चाललं आहे, मस्त आहे. 25च्या संध्याकाळी म्हणजे सोमवारी रात्री भीमथडी जत्रा संपेल. थँक्यू. जत्रा म्हटलं की विविध प्रकारची लोककला आणि खाद्यसंस्कृती आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये प्रामुख्याने नृत्य प्रकार असतील किंवा त्या भागामधील एखादी तडाखेदार अशी खाद्यसंस्कृती. पण भीमथडीमध्ये आगळा वेगळा स्टॉल आपल्याला पाहायला मिळाला. यामध्ये आदिवासी लोकांनी स्वतःच्या हातांनी त्यांची परंपरा जपत पुणेकरांसाठी एक अनोखी हस्तकला आणली आहे. हे आहे सर हेअरपिन आहे सर, हे केसाला लागते सर. हे म्हणजे हातापासून तयार केलेले आदिवासी महिलांनी आमची संस्था आहे सर, भारतीय आदिवासी विकास संस्था, बांबुक्रा क्लस्टर लवादेला मेलघाट. तर आदिवासी महिला हे तयार करतात. हे हँड वॉच आहे सर, वुडनची. हे भारतामध्ये फक्त आम्हीच आहे यांची मॅन्युफॅक्चरिंग, हे तो विदेशात असते सर. आम्ही मात्र कमीत कमी 400 रुपयाला विकतो. हे म्हणजे बैलबंडी आहे सर. मार्केटला हे 3000-4000ला जाते, आम्ही फक्त 300 रुपये 400 रुपये घेतोय सर याची. अशा प्रकारे रिस्पॉन्स आहे लोकांचा. नाही, रिस्पॉन्स चांगला आहे. हँडीक्राफ्ट असल्यामुळे लोकांचा जास्त आहे रिस्पॉन्स. हे ट्री आहे, बांबू ट्री आहे. या संपूर्ण जत्रेमध्ये प्रामुख्याने आम्हाला एक विशेष दिसलं तो म्हणजे किन्नर वर्गाचा स्टॉल. यामध्ये आपल्या हेल्दी आयुष्यासाठी आपण कशा प्रकारे गवती वनस्पतींचा वापर करतो ह्याच प्रामुख्याचं मार्गदर्शन मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून सुरू आहे. आमच्या स्टॉलमध्ये लोकांनी खरेदी नाही केली तरी चालेल, पण आमचा संदेश लोकांपर्यंत पोचला पाहिजे असं मत किन्नर स्टॉल धारकांनी व्यक्त केलं. तर माझं नाव मन्नत आहे आणि मी मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भीमथडी येथे स्टॉल लावलेला आहे. आणि आपल्याकडे या स्टॉलवरती तुम्ही पाहू शकता झाडं दिसतात, पण ही झाडे कशाचे आहेत हे लोकांना माहिती नसतं. तर इकडे आपल्याकडे सगळे आयुर्वेदिक झाडे आहेत आणि ह्या साईडला जर बघितलं तर सर्व मसाल्यांची झाडे आपल्याकडं उपलब्ध आहेत. कारण कसं झालं आहे, लोकांना आजकाल शोची झाडं आणि घरात लावण्यासाठी फुलांची झाडंच माहिती असतं आणि तेच लावतात. पण हे वनस्पतीही आपण घरात लावू शकतो आणि त्याचा मेडिकल उपयोगी आहे. कारण जसं आपल्याकडे इथे पानफुटी अवेलेबल आहे ज्यामुळे किडनी स्टोन वगैरे होत नाही. अडुळसा आहे जो कफ सिरपला यूज होतो. मल्टीविटॅमिन म्हणून आपल्याकडे झाड आहे, जे मल्टीविटॅमिनचे आपण टॅबलेट्स घेतो. तर त्या टॅबलेट्स न खाता ह्याची पानं जर आपण खाल्ली तर हे नॅचरली आपल्याला मल्टीविटॅमिन्स प्रोव्हाइड करतं. त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहे. इन्सुलिनचं झाड आहे आपल्याकडे डायबिटीस पेशंटसाठी. स्टिविया म्हणून झाड आहे डायबिटीस पेशंटसाठी, कारण त्याची पानंच गोड असतात आणि त्याने शुगर लेवलही वाढत नाही. आणि बाकीचे इथे अजून गवती चहा वगैरे आहे. तुळशीमध्ये 6-7 प्रकार आहेत आणि स्पायसेसमध्ये आपल्याकडे ऑल स्पाइस आहे, इलायची आहे, लवंग आहे, तेजपत्ता आहे, काळी मिरी आहे, हळद आहे. तर सर्व प्रकारचे झाडं आहेत आणि असं वाटतं की काळाची गरजही आहे, कारण हे सर्व वनस्पती आणि ज्या आयुर्वेदिक झाडं आहेत ते लुप्त होत चालले आहेत आणि लोकांना त्याचे नॉलेजही नाही आहे. तर
इथे जरी माझी विक्री झाली नाही झाली ती गोष्ट वेगळी, पण ह्या झाडांची माहिती तरी ॲटलिस्ट लोकांपर्यंत पोहोचते ह्याचे मला एक हे आहे. आणि तसंही इथे प्रतिसादही मला चांगला भेटतो माझ्या स्टॉलला. खरंच आपल्या आयुष्याच्या धावपळीमध्ये आपण हे विसरून जातो की आपण जिथून आलो आहे त्या राज्याला किंवा तिथल्या जिल्ह्याला, तिथल्या प्रदेशाला एक अनोखी परंपरा असते आणि तीसुद्धा हळूहळू लुप्त होत चालली. या जत्रेमध्ये आपण अनेक राज्यांच्या, अनेक प्रांतांच्या परंपरा बघितल्या, अनेक लोककला बघितल्या. या जत्रेमध्ये येणारा प्रत्येक जण हा आयुष्यामध्ये एक नवीन आठवण घेऊन जात असल्याचं पाहायला मिळालं. पूर्ण माहोल तुम्ही बघू शकता की या भीमथडी यात्रेमध्ये कशा प्रकारे लोकांचा उत्साह पाहायला येतो. विविध प्रकारचे स्टॉल आहेत त्यामध्ये, कशा प्रकारे हाताने केलेल्या हस्तकला देखील इथे आपल्याला पाहायला भेटतात. विविध प्रकारचे आदिवासी लोकांकडून केलेलं कार्य आपल्याला पाहायला भेटतात. आपण जाणून घेतात, आता लोकांकडून जाणून कशा प्रकारे त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. सर काय सांगाल की एकंदरीत सर काय सांगाल की तुम्ही सगळे फेस्टिवल अनुभवताय, कशा प्रकारे फेस्टिवल आहे? थँक्यू सो मच. कसं वाटतं? थँक्यू. तर एकंदरीत फेस्टिवल एन्जॉय करतात लोक, बघू शकता की आता आपण डायरेक्ट स्टॉल धारकांकडे घेऊया की कशा प्रकारे आहे. सर तुम्ही आतापर्यंत काय काय शॉपिंग केलीत, कशा प्रकारे फेस्टिवल आहे, काय सांगा? फेस्टिवल दरवर्षी येतो आम्ही आणि छान असतो. सगळे ऑल ओव्हर इंडियातमधून सगळेजण येतात, प्रोडक्ट असतात आणि प्रतिसाद पण चांगला आहे. आपल्यासोबत स्टॉल धारक आहेत. मॅम काय सांगाल की कशा प्रकारे प्रतिसाद आहे आणि एकंदरीत आगळ्या उपक्रम या पुण्यामध्ये राबतोय, त्यामध्ये काय सांगाल तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत दुकानी? आपल्याकडे वेगवेगळ्या बॅग्स आहेत. आपल्याकडे महिलांसाठी आपण प्रोजेक्ट केलेला आहे, तर अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. तरी सकाळपासून किती लोक? म्हणजे बरेचसे आहेत, तर आज चांगला प्रतिसाद. अजून आपण बघूया की कशा प्रकारे प्रतिसाद चालू आहे. अजून भरपूर असे स्टॉल आहेत, तुम्ही बघू शकता की माझ्या पाठी एक जसं अगरबत्ती आहे, खूप महत्त्वाचा प्रकारे आणि अगरबत्तीचा स्टॉल इथं आपल्याला पाहायला भेटतं. कशा प्रकारे मॅम काय सांगाल की कशा प्रकारे अगरबत्ती तुम्ही शॉपिंग केली आहे, एकंदरीत कशा प्रकारे प्रोडक्ट आहेत. हा खूप मोठा फेस्टिवल आहे आणि तुम्ही प्रोडक्ट घेताय त्याबद्दल काय सांगा? एक्सपिरियन्स खरंच खूप छान होतं आणि इथं वेगवेगळ्या कलेचा सगळा प्रदर्शन भरलेलं आहे, ते बघायला खरंच आनंद भेटतोय आणि लोकांची कला बघायला भेटते. बरेचसे आर्ट हे आहेत, लाईक पेंटिंग छान. तुम्ही काय शॉपिंग केलं आतापर्यंत? आम्ही आता जस्ट आता अगरबत्ती घेतली, सुगंधी अगरबत्ती, आणि बघतोय आम्ही पूर्ण फिरतोय सध्या आणि मग बघतोय. आणि अजून ह्याच्यामध्ये विविध प्रकारे स्टॉल आहेत जे आतापर्यंत तुम्ही न पाहिले. आदिवासी लोक आहेत त्याच्यामध्ये, त्यांनी विकण्याची गोष्ट, त्याबद्दल काय सांगा? तर कशामध्ये काही आम्ही तिकडे साड्यांचे बघितले, जे प्रकार कधी बघितले नव्हते ते आता सध्या पहिल्यांदा बघतोय, एक्सप्लोर करतोय. तर हा चांगला एक्सपिरियन्स आहे. नक्कीच. वैभवचं तू बघशील तर कशा प्रकारे आर्थिक सहाय्य महिला बचत गट आता देखील महिला बचत गटाकडून पण आहेत. असं आता विचारा सर काय सांगाल तुम्ही आतापर्यंत आपल्या ही जी यात्रा आहे भीमथडीमध्ये आहात, तुम्ही कशा प्रकारे शॉपिंग केलेलं आहे, पूर्ण फॅमिली सकट आलेला आहात, तुम्ही काय काय आतापर्यंत बघितलं ते काय काय एन्जॉयबल मुवमेंट होतात आणि तुम्ही एक बघितलं असेल की आपल्याला काय काय शॉपिंग करायचं, काय काय तुम्ही हमारा हमें फूड लवर, हम लोग दोनों फूड लवर हैं, तो हम लोग फूड एक्सप्लोर करने वाले, हर एक स्टेट का, बिकॉज हर एक जगह का अलग एक फूड क्वालिटी होता है, तो हम लोग वो एक्सप्लोर करने के लिए आए और बहुत सारा देखने के लिए. इतनी भीड़ है, एक्सपेक्ट नहीं किया था इतनी भीड़ रहेगी. So yes, we are very enjoying it and we are exploring now food center. येस येस, थँक्यू मॅम, एन्जॉय युअर डे. आणि आपण बघू शकतो कशा महिलांचा बचत गट आहे इथे अग्रेसर आहे आणि बघतो आपण कशा आहे की महिला बचत गट आहे. अनेक प्रकारचे पडदे असतील, ड्रेसेस असतील, ड्रेस मटेरियल असतील आपल्याला पाहायला भेटतात. वैभव तुझा अजून कॅमेरा दाखवला तर मध एक प्रकार आहे याच्यामध्ये. आपण विचारू शकतो की मध स्टॉल आहे. मित्र काय सांगशील की कशा प्रकारे हा जो स्टॉल आहे याच्यामध्ये सकाळपासून रेलचेल चालू होती, आपल्या प्रेक्षकांची रेलचेल मुसली किंवा एक प्रकारची जी भेट देणार त्यांची काय सांग, कशा प्रकारे रिस्पॉन्स आहे? रिस्पॉन्स तर खूप छान आहे. भीमथडीमध्ये आमचे दुसरं वर्ष आहे. लास्ट इयरला पण आमचा म्हणजे कस्टमर बेस खूप चांगला आहे इथला. दरवेळेस कस्टमर जे त्यात पर्चेसिंग कस्टमर्स आहेत आपले. आम्ही इंदापूरवरून आलो आहोत. तर आमचं BSc ॲग्री झालेलं आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही हा ब्रँड चालू केला आहे, ओस्कीवर नॅचरल्स म्हणून. आपल्याकडे हनीपासून बनवलेले गुलकंद, हनीचे फ्लेवर्स वगैरे आहेत. असं बघितलं तर नॅचरल हनी गुलकंद आहे, सगळं ऑर्गॅनिक आणि प्रोडक्ट आपल्याकडे आहे. नॅचरल प्रोडक्ट आपल्याकडे आहे. ओके,
ओके थँक्यू. एक सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट घेऊन या भीमथडी यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि वैभव तू जर बघशील तर एक वेगळी हस्तकला आपण म्हणतो ना की एक सगळ्यांना आवड असते की आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो हवा आहे, आपल्या घरामध्ये राधाकृष्ण असेल ज्यांना आपण एक प्रेरित मानतो यांचा मूर्ती हवेत. आणि बघू शकते कशा प्रकारे इथं मूर्त्या सजवलेल्या आहेत. हातीची मूर्ती आहे, राधाकृष्ण आहेत, महाराजांची अतिशय उत्तम अशी मूर्ती इथं सजावट करून आले. श्रीकल्प आर्ट गॅलरीमधून आले. कशा प्रकारे फ्लॉवर पार्ट आहेत. आणि सर्वात एक आकर्षण खेचून घेणारं जर वैभव बघशील तर इथे मिथिला पेंटिंग आहे जी खूप रेअर आहे या मार्केटमध्ये. कशा प्रकारे तुम्ही बघू शकता कशा हाताने ही जी पूर्ण पेंटिंग केलेली आहे की हाताद्वारे ही पूर्णपणे पेंटिंग रंगवली आहे. सर काय सांगाल एकंदरीत जे पेंटिंग बघताय क्या बताओ कि आप जो ये पेंटिंग बेचने आए इसके बारे में क्या बताओ, कैसा रिस्पॉन्स है यहाँ पर? बहुत अच्छा रिस्पॉन्स है और मैं दरभंगा जिला से हूँ. कहाँ से? दरभंगा जिला नेपाल बॉर्डर और पूना में आया हूँ. काफ़ी अच्छा है रिस्पॉन्स. ये जो डू नॉट टच यहाँ पे लेकर इसका ये मतलब ये हाथ से किया है या कैसा? ये पूरा हाथ से बनाया गया पेंटिंग है और इसका नाम मधुबनी पेंटिंग है. हाँ, मधुबनी पेंटिंग. और ये पूरा हाथ से बनाया गया पेंटिंग है, इसलिए डो नॉट टच लिखा हो ताकि अगर कोई हाथ में ले फ्रेम अगर डैमेज गिलास लगा हुआ फ्रेम अगर हाँ तो मतलब डैमेज अगर होगा तो मैं उससे कुछ कर नहीं पाऊँ, इसलिए डू नॉट टच लिख दिया. कोई कस्टमर आते हैं दिखाने के लिए बोलते हैं तो हम उनको दिखाते हैं. वैभवचं बघितलं असतं एक पारंपरिक पद्धतीने नेपाळ बॉर्डरवरून ही पेंटिंग पुण्यामध्ये आलेली आहे. आपण बघू शकतो की अशा प्रकारे किती प्रकारे शॉपिंग इथे केलेला एक ग्रुप आहे. मॅम काय सांगाल की खूप मोठ्या प्रमाणात शॉपिंग झालेली आहे. भीमथडीची यात्रा आहे, एक वेगळा अनुभव होता. कशा प्रकारे शॉपिंग केलेत आणि काय काय एन्जॉयबल मुवमेंट होता आपला? या आय मीन ही जत्रा खूप वर्षापासून आहे. आय थिंक दिस इज द फर्स्ट टाईम आम्ही ह्यावेळेस इकडे आलेलो आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या व्हरायटीज कल्चर आम्हाला इथे बघायला मिळतं आणि अतिशय सुंदर असं युनिटी इन डायव्हर्सिटीचा इथे रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. शॉपिंग पण आम्ही खूप छान केलेली आहे. खूप मस्त वाटतं इथे येऊन. जे व्ह्युअर्स आहेत जे बघतात त्यांनी अत्यंत आय मीन नक्की इकडे आवर्जून या. तुम्ही शॉपिंग करा अँड शॉप महाराष्ट्र, बी लोकल अँड प्लीज स्प्रेड दिस. येस, थँक्यू सो मच. तुझ्या की खूप अशी भरपूर प्रमाणात शॉपिंग केलेली आहे आणि खरंच अनेक ठिकाणी आपण शॉपिंगला जातो, अनेक मोठमोठ्या मॉलला जातो, पण खरंच कधी ना कधी महाराष्ट्रामध्ये विकणारे प्रोडक्ट, महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या प्रोडक्टला आपण पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे असं समज घालणारा आणि असा मेन मोटिव्ह घेऊन येणार आपलं हे भीमथडीची यात्रा आहे. वैभव तुझं पुढं बघू शकतो की एक फेलोशिप, इन्स्पायर फेलोशिप शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट इन्स्पायर फेलोशिप यांच्याकडे नेमकं जाणूया कशा प्रकारे असतो. मित्र काय सांगतील की आपल्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत? पोळी आहे आपल्याकडे, स्वीट कोकम आहे आणि सरबत आहे आपलं कोकम सरबत. कशा प्रकारे रिस्पॉन्स आहे सगळ्या गोष्टी? हा मस्त स्टॉक ऑर्डर चालू आहे बऱ्यापैकी. अजून एक दिवस बाकी आहे, अजून एक दोन दिवस बाकी आहे. मटेरियल यायला लागले. मिलेट चिवडा होता आपल्याकडे, रोस्टेड चिवडा होती सगळे, ते पण स्टॉक आउट झाले. तर बऱ्यापैकी ट्राय करतो माघारी आणायला. ओके ओके नक्कीच. बघ हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट घेऊन इकडे आल्या तर आपल्याला लहान लहान मुलं आहेत. आपण विचारूया दादा काय काय शॉपिंग केलीस तू? काय काय शॉपिंग केलीस यात्रेमध्ये? शेव घेतलेस? अजून खेळणे वगैरे काय घेतले का? आता झालं तरी तुम्ही ठीक आहे. लहान जरी असलं तरी तुम्ही शेव घेऊन सुरुवात केलेली आहे. नक्की माझं पण हेच आव्हान आहे की तुम्हाला भीमथडी यात्रेला तुम्ही नक्की भेटा. एकत्रित हा जो माहोल आहे की जरा उत्साह आपण पाहतोय. आणि महिला बचत गट अजून एक आपल्यासाठी प्रोडक्ट घेऊन आलंय. सर काय सांगाल? मॅम काय सांगाल की एकंदरीत सगळ्या गोष्टी आहेत हा फराळामधल्या आहेत, मग तो फेमस चकली आहे, परत भाकरवडी आहे. एकंदरीत काय काय सांगाल कुठे प्रकारचे प्रोडक्ट आहेत आणि कशा प्रकारे पुणेकरांचा रिस्पॉन्स तुम्हाला भेटतो? खूपच छान रिस्पॉन्स मिळाला. आपण जे बनवतो महिला बनवतो एकदम घरगुती आणि घरची चव मिळते. म्हणजे कुठलंही वेगळं तेल असं तूप असं वापरत नाही. तर टेस्ट दिल्यानंतर किंवा न सांगता लोक आवर्जून येतात आणि पैसा असला किंवा लोक घेतात आणि घेतात देतात. खूपच छान चव छान होईल. भीमथडीच्यामुळे आम्हाला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला आहे. मॅम कुठे ना कुठेतरी आता एक आवत्या जीवनामुळे फास्ट फूड सोडून आता तुम्ही एक नवीन प्रोडक्ट आणताय, काय वाटतं त्याबद्दल? फास्ट फूडमध्ये जरी असल्या लोकांना फास्ट फूड पाहिजे, पण फास्ट फूड ह्याच्यातच आपण नाचणी आहे. नाचणीचं सत्वापासून आम्ही लाडू बनवतो, साखरचे, गुळाचे आणि मधाचे पण. नाचणीचं सत्व आपलं विदाऊट शुगर असतं. नाचणी सत्वाची शेवई जी तुम्ही मॅगीला पर्याय म्हणून नाचणी सत्वाची शेवई जे आहे लाडू. पण लोकांना कसं की फास्ट फूड पण हे म्हणून सुद्धा खाऊ शकतात.
आवडीचं तुम्हाला चव पण भेटते आणि हेल्थला पण चांगलं हेल्दी आणि टेस्टी. धन्यवाद. नक्कीच पुणेकरांचा पूर्णपणे रिस्पॉन्स आपल्याला पाहायला भेटतोय वैभव की मॅगीला ऑप्शन म्हणून नाचणीची शेवय हाच बचत गटाने ऑप्शन काढलेला. तुम्ही अजून बघू शकता की अजून वयोवृद्ध माणसं आहेत ज्याच्यामध्ये कॉलेजची मुलं आहेत. मित्र काय सांगशील कशा प्रकारे फेस्टिवल तू बघतोस, काय एन्जॉय करतोस, अजून तू काय काय शॉपिंग करणार आहेस आणि काय मोठी घेऊन आलास, काय सांगशील? खूप छान वाटतंय. आपले जे खेडेगावातली जी थीम होती ती दिसती सगळी इथं आणि फार छान वाटतंय बघा. फार छान वाटतं. तू काय काय तुला आवडणाऱ्या गोष्टी काय आहेत यामध्ये? मला आर्ट अँड क्राफ्ट आवडलंय, हा, ते तर सगळ्यांनाच आवडेल. मंडेल आर्ट पण आवडलंय. अजून तुम्हाला हो, आर्ट अँड क्राफ्टचं खूपच छान आहे. त्यांनी खूपच छान पेंटिंग्स वगैरे केलेत आणि प्रत्येकाने डेकोरेशन वगैरे स्वतः हाताने बनवलेले जे काही क्राफ्ट आहे बाहेर मोठे मोठे फोटो सेक्शनसाठी केलेलं आहे ते पण खूप छान आहे. खाद्यप्रमाणे खाऊ जास्त खायला पण आवडतं. त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्ही बघूनच तुम्ही बघायचं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज आहेत ज्या गाव पद्धतीने आहेत तर दोघांपैकी जास्त प्रमाणात खायला पण आवडतं. म्हणजे आता स्ट्रीट फूड Actually, दोघांना आम्ही पण आवडतं. हॉटेल मॅनेजमेंट अरे. घेतो. आम्हाला आवडतं. आम्हाला अजून बघायचंय सगळं. हां. आम्ही नक्कीच बघायला एन्जॉय करायला. तू काय सांगशील, तू काय काय करणार, तू काय काय बघितलं? आता सध्या तर आलं आता सर्व पाहणार त्याच्यावरती आम्ही रिव्ह्यू वगैरे करणार. पण सध्या तर हे सगळं मस्त वाटतं कारण गावाकडची आठवण परत पुन्हा जागी होते. हे सगळं बघून आर्ट वगैरे गावाकडचं चांगलं केलेलं आहे. थँक्यू. खरंच वैभव बघशील तर एकंदरीत गावाकडची लूक, जत्रा म्हटलं तर वैभव गावाकडचा लूक हा सगळ्याकडे पापडे भेटतच असतो. आणि जत्रा म्हटलं की पारंपरिक स्वाद आणि खाद्यभ्रमंती आली आणि जत्रा म्हटलं की विविध स्टॉल देखील सुद्धा आले. तर माझ्याकडून न्यूज अनकडून आपल्या सर्वांना पुणेकर असो महाराष्ट्रातील जेवढे आपले व्ह्यूअर्स सगळ्यांना एकदा सल्ला आहे की एकदा या आणि ह्या भीमथडी यात्रेला आपण एकदा नक्की भेट द्या. ही जी यात्रा आहे ती बघा. ह्या यात्रेमध्ये आणि किन्नर लोक आहेत जे आता पुढे येऊन स्वतः स्टॉल टाकलेला आहे. ह्याच्यामध्ये बचत गट आहेत जे लांबून लांबून बचत गट येऊन आपल्या इथं स्टॉल टाकून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. मॅगीला ऑप्शन नाचणीच्या शेवया हा तर खूपच उपयुक्त असा पदार्थ आपल्याला भीमथडीमध्ये आहे. आणि आपण आता या भीमथडी यात्रेमध्ये आपण तिथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सर, मी शुभम, भीमथडी यात्रा स्पेशल रिपोर्टमध्ये पुण्यातून. धन्यवाद.